जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जे काही बालमानस आहे, टीईटी परीक्षा असो किंवा मग तुमची जी काही सीटेट परीक्षा असो, त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संदर्भात तुम्हाला प्रश्न बघा 30 प्रश्न विचारले जातात। तर 30 प्रश्नामध्ये जवळपास जे काही शास्त्रज्ञांवर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न सध्या शास्त्रज्ञावर सध्या असतात। मग शास्त्रज्ञांनी जे काही केलेले योगदान असेल किंवा मग त्यांनी जे काही उपपत्त्या मांडल्या असेल किंवा विविध जे काही ग्रंथ असेल, तर त्याच्यावरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न सध्या एकट्या ह्या ठिकाणी जे काही शास्त्रज्ञ असेल तर त्याच्यावरती असतात। तर आज आपण जे काही महत्त्वाचे बघा शास्त्रज्ञ आहे, तर त्या संदर्भात संपूर्ण जे काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत, जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघा नक्कीच 5 ते 7 मार्काचा नक्कीच फायदा होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ह्याच्यामध्ये फास्टमध्ये आपण जे काही रिव्हिजन असेल ते देखील होऊन जाईल तुमचं, जेणेकरून जे काही परीक्षेमध्ये बघा तुम्हाला जर प्रश्न विचारले गेले क्वेश्चन शास्त्रज्ञावरती, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच बघा 6 ते 7 जे काही मार्क असेल तर इथं मार्क तुम्हाला फिक्स म्हणजे इथं मिळू शकणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, जे काही शास्त्रज्ञ असेल तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काही शास्त्रज्ञ आहे तर तो म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की एरिस्टॉटल। तर एरिस्टॉटल जो शास्त्रज्ञ आहे तर तो शास्त्रज्ञ सर्वात महत्त्वाचा शास्त्रज्ञ आपल्याला म्हणता येईल, कारण जे काही बालमानसशास्त्र असेल किंवा मानसशास्त्रातील महत्त्वाचं योगदान जर आपण म्हटलं तर एरिस्टॉटलचं पासून सध्या सुरुवात होते। तर एरिस्टॉटलचं संदर्भात बघा, एरिस्टॉटलने आत्म्याचे शास्त्र म्हणून सध्या त्याने जे काही व्याख्या मांडली होती तर ती एरिस्टॉटलची होती। तर त्या संदर्भात बघा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे काही असेल तर ते आपण बघूया। तर एरिस्टॉटल हे कुठले होते तर बघा, ग्रीसचे थोर तत्ववेत्ता होता। तर एरिस्टॉटलबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जातो की एरिस्टॉटलचा देशाचं नाव कोणतं तर ग्रीस। तर ग्रीस हा जो देश आहे तर हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। आणि यांनी बघा इसवी सन पूर्व 300 मध्ये डी एनिमा नावाचा ग्रंथ लिहिला होता। तर ह्यावरती बघा टीईटी परीक्षेमध्ये मागे प्रश्न विचारण्यात आला होता। तर IMP तुम्ही पाठच करून ठेवा, डी एनिमा नावाचा जो काही ग्रंथ आहे तर तो एरिस्टॉटलने लिहिला होता। आणि हा जो काही मानसशास्त्रावरील पहिला आद्य ग्रंथ म्हणून सध्या ओळखला जातो डी एनिमा। तर डी एनिमाचं नाव लक्षात असू द्या, आद्य ग्रंथ आहे म्हणजे सर्वात पहिला ग्रंथ आहे आणि तो एरिस्टॉटलने लिहिला होता, बरोबर। त्यानंतर बघा, डी एनिमा याचा अर्थ काय आहे तर आत्म्याविषयी म्हणजे अबाउट सोल असा होतो। यावरून मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र अशी मानसशास्त्राची पहिली व्याख्या झाली होती। तर जी काही पहिली व्याख्या होती मानसशास्त्र संदर्भात तर ती एरिस्टॉटलने मांडली होती। आणि ती काय होती तर मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मानसशास्त्राची सर्वात पहिल्या जी काही व्याख्या असेल तर ती कोणती आहे तर आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। आणि ती कोणी मांडली तर एरिस्टॉटल ह्यांनी सध्या बघा ती सांगितली होती। त्यांचा जो ग्रंथ आहे डी एनिमा, तर हे देखील तुम्ही लक्षात असू द्या, जेणेकरून ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो 100%। पण बघा, हे जे काही आत्मा म्हणजेच काय, त्याचे स्वरूप काय, असा जो काही प्रश्न उद्भवला व त्याचे स्पष्ट उत्तर सध्या त्यांना मिळू शकली नाही। तर हे एक ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल। तर बरोबर, तर हे एरिस्टॉटलबद्दल संपूर्ण जी काही डिटेल्स होती तर ती होती। तर ह्याच्यावरती तुम्हाला एक तरी प्रश्न सध्या बघा एवढंशा जो काही पॅराग्राफ आहे तर ह्याच्यावरती सध्या तुम्हाला एरिस्टॉटलबद्दल विचारला जाऊ शकतो। पुढचं बघूया, प्लेटो। तर प्लेटो जो काही शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी व्यक्तिभिन्नतेवरती सध्या बघा जोर दिलेला आहे, म्हणजे सर्वात जास्त व्यक्तिभिन्नतेवर त्यांनी जे काही त्याचं संशोधन असेल तर ते केलेलं आहे। तर प्लेटो कुठला होता तर ग्रीस ह्या देशाचा होता। तर हे देखील लक्षात असू द्या, प्लेटो हा ग्रीस या देशाचा होता आणि त्याने रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला होता। तर प्लेटोचा जो काही ग्रंथ आहे तर ह्याच्यावरती सध्या बघा प्रश्न विचारण्यात आला होता। तर रिपब्लिक नावाचा ग्रंथ कोणी लिहिला तर प्लेटो ह्या शास्त्रज्ञांनी सध्या लिहिला होता। आणि एरिस्टॉटलने कोणता ग्रंथ लिहिला तर डी एनिमा हा ग्रंथ लिहिला होता। तर हे संपूर्ण तुम्ही लक्षात असू द्या, बरोबर। तर प्लेटोने रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला, त्यामध्ये व्यक्तीच्या बघा व्यक्तिभिन्नते संबंधित विचार मांडले होते त्यांनी। तसेच त्यांनी बालकांच्या अध्ययनविषयक विचार सर्वप्रथम सुचवले, म्हणजे बालकांचे जे काही जे विचार असेल अध्ययनपूर्व विचार तर ते प्लेटोने सर्वात आधी सध्या सुचवले होते। त्याच्यामध्ये बघा, बालकाला अध्ययन हे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण छंद व गुणधर्मानुसार द्यावे असं देखील प्लेटोने सध्या
म्हटलं होतं. तर प्लेटो संदर्भात काय लक्षात ठेवायचं आहे की त्यांनी जो काही लिहिलेला जो काही ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचं नाव रिपब्लिक हे नाव तुम्ही लक्षात असू द्या, बरोबर. आणि त्यांनी काय केलं होतं की जे काही व्यक्तीच्या व्यक्तिभिन्नतेसंबंधित त्यांनी विचार मांडले होते. तर ह्या दोन गोष्टी सध्या प्लेटो संदर्भात लक्षात असू द्या, म्हणजे याच्यावरती तुम्हाला एक एक प्रश्न तरी सध्या बघा विचारले जाऊ शकतात. तर हे महत्त्वाची IMP माहिती आहे. तर ही माहिती सध्या बघा तुम्ही पाठच करून ठेवा. तर पुढचं जो शास्त्रज्ञ आहे तर तो बघूया. पुढचं शास्त्रज्ञ आहे क्युटलियन, बरोबर, क्युटलियन. तर क्युटलियन जो शास्त्रज्ञ आहे तर त्या संदर्भात व्याख्या वगैरे सध्या बघा विचारली जाते, किंवा मग क्युटलियन शास्त्रज्ञ संदर्भात जे काही वक्तव्य असेल तर ते विचारले जाते. तर जो काही क्युटलियन जो शास्त्रज्ञ आहे तर तो एक युरोपियन शिक्षण तज्ज्ञ आहे. तर हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. क्युटलियन काय होता तर युरोपियन शिक्षण तज्ज्ञ होता, आणि याने युरोप खंडात बघा मानसशास्त्राचा चिकित्सक अभ्यास चालू ठेवला होता. जो काही चिकित्सक अभ्यास असेल मानसशास्त्राचा तर तो कोणी केला होता तर क्युटलियन ह्या शास्त्रज्ञांनी केला होता. तर ह्या संदर्भात तुम्ही लक्षात असू द्या. पुढचं मानसशास्त्र आहे मॅकडुगल. तर मॅकडुगल जर हे नाव जर आलं तर इथं बघा आपलं जे काही मानवी मन असतं तर ते मानवी मनासंदर्भात तुम्ही लक्षात असू द्या. जे काही IMP असेल तर मॅकडुगलचं आलं तर मानवी मनासंदर्भात त्यांनी विशेष जो काही अभ्यास आहे तर तो सध्या केलेला आहे. मग त्याच्यामध्ये काय सांगता येईल की आत्म्यासंबंधी प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र असं कोणी म्हटलं होतं तर मॅकडुगल ह्या शास्त्रज्ञांनी सध्या म्हटलं होतं, बरोबर. अशी जी काही व्याख्या असेल तर ती त्यांनी केलेली होती. पण बघा पुन्हा आत्म्याप्रमाणे अनेक प्रश्न समोर आले की मन म्हणजे काय, ते कोठे असते, मन महत्त्वाचे की बुद्धी. म्हणून मॅकडुगलने बघा मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभवा मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे अशी व्याख्या सध्या केली होती. तर ही व्याख्या सध्या बघा विचारली जाते. तर ही व्याख्या पाठ असू द्या. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभवाश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे असं कोणी म्हटलं आहे तर मॅकडुगल ह्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. तर मॅकडुगल संदर्भात मानवी जे काही मन असेल तर त्या संदर्भात तुम्ही लक्षात असू द्या, म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला कशाही पद्धतीने स्टेटमेंट जरी विचारलं तरी देखील तुम्हाला तिथं सांगता येईल, बरोबर. पुढचं शास्त्रज्ञ आहे विल्यम वुंट. तर विल्यम वुंटवरती बघा 100% प्रश्न विचारला जातो. तर हा महत्त्वाचा शास्त्रज्ञ आहे. तर विल्यम वुंट जर आला तर आपल्याला बोधावस्था हा जो काही शब्द आहे किंवा बोधावस्था जी कन्सेप्ट आहे तर ती लक्षात असू द्या. विल्यम वुंट यांनी बोधावस्थेविषयी जो काही अभ्यास असेल तर तो सध्या केलेला आहे. तर बघा इसवी सन 1879 मध्ये ह्या ठिकाणी जी काही डेट आहे तर ती लक्षात असू द्या. इसवी सन 1879 मध्ये विल्यम वुंट यांनी काय केलं की जर्मनीतील बघा लाइप्झिग येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली होती. तर हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि मागे देखील बघा विचारला आहे. तर जी काही जर्मनीमध्ये पहिली जी काही मानसशास्त्राची प्रयोगशाळा आहे तर ती कोणी स्थापन केली तर विल्यम वुंट यांनी केली होती. आणि ती कुठं होती तर लाइप्झिग हे जे काही ठिकाण आहे तर ह्या ठिकाणी सध्या प्रयोगशाळा स्थापन केली होती, बरोबर. म्हणून त्यांना काय म्हणता आहे तर प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक सध्या विल्यम वुंटला या ठिकाणी म्हणलं जातं. का म्हणलं जातं तर त्यांनी जर्मनीत लाइप्झिगमध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सध्या स्थापन केली होती, म्हणून त्यांना प्रायोगिक मानसशास्त्रीय जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी मानसशास्त्र म्हणजे बघा बोधावस्थेचे शास्त्र अशी व्याख्या देखील केली होती. तर ह्या संदर्भात बघा एक तुम्ही जी काही व्याख्या असेल बोधावस्थेचे शास्त्र म्हणजेच काय मानसशास्त्र हे विल्यम वुंटचं होतं, बरोबर. त्यांनी 1879 मध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जर्मनीतील लाइप्झिग येथे मानसशास्त्रीय पहिली प्रयोगशाळा स्थापन केली होती. तर ह्या संदर्भात देखील प्रश्न बघा मागे विचारला आहे. तर हेच प्रश्न तुम्हाला रिपीट होतील. तर विल्यम वुंट आला तर बोधावस्था लक्षात ठेवायचं, बरोबर. बोधावस्थे संदर्भात जो काही अभ्यास असेल तर तो अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र होय अशी जी काही व्याख्या होती तर ती व्याख्या केली त्यांनी बघा. प्रयोगशाळा इथं पहिली स्थापन केली म्हणून त्यांना प्रयोगशाळेत जे काही प्रायोगिक मानसशास्त्राचं सध्या बघा त्यांना जनक देखील म्हटलं जातं. तर हे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक संदर्भात तुम्हाला प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. तर ह्या संदर्भात बघा तुम्ही लक्षात असू द्या, जेणेकरून तुम्हाला इथं कशाही पद्धतीने जरी प्रश्न विचारला तरी बघा तुम्हाला इथे उत्तर हे देता येईल. तर हे महत्त्वाचं विल्यम वुंट संदर्भात आपल्याला सांगता येईल, बरोबर. तर ह्याच्यावरती बघा 100% तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात. तर ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे तर त्या तुम्ही इथं लक्षात असू द्या, बरोबर. तर बोधावस्था म्हणजेच काय विल्यम वुंट संदर्भात त्यांनी लाइप्झिग येथे पहिली जी प्रयोगशाळा होती तर ती सध्या बघा स्थापन केली त्यांनी.
त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात इत्यादी ज्या काही गोष्टी आहे तर त्या सध्या बघा तुम्ही लक्षात असू द्या, म्हणजे याच्यावरती प्रश्न तुमचा फिक्स हा असणार आहे, बरोबर. तर पुढचं मानसशास्त्रज्ञ बघूया. तर पुढचं मानसशास्त्र आहे डॉक्टर सिगमंड फ्राइड, बरोबर. सिगमंड फ्राइड जो आहे त्यांनी अबोधा अवस्था, इथं बघा अबोधा अवस्थाचं नाव आलं तर सिगमंड फ्राइडला या ठिकाणी आठवण ठेवा, आणि बोधा अवस्थेचं नाव आलं तर विल्यम वुंटला तुम्ही आठवण ठेवा, बरोबर. तर बघा ह्याच्या अगदी बघा जे काही अबोधा अवस्था असेल तर ते सिगमंड फ्राइडने सध्या ह्याच्यावरती अभ्यास केला होता. तर ह्याच्यात त्यांनी काय म्हटलं की प्रसिद्ध जे काही मानसशास्त्रज्ञ आहे सिगमंड फ्राइड यांनी जे काही मनाचा बोध व अबोध असे दोन भाग पाडले, व बोधा अवस्थेपेक्षा अवबोध मनातील भावना असेल, विचार असेल, कल्पना असेल यांच्यावरती बघा प्रभाव पडत असतो. म्हणून मानसशास्त्र हे अबोधा अवस्थेतील अनुभवाचेही शास्त्र बनले आहे, असं इथं सध्या सिगमंड फ्राइडने मांडलेलं आहे. तर सिगमंड फ्राइडची इथं जी काही व्याख्या असेल तर ती व्याख्या लक्षात असू द्या. मानसशास्त्र हे अबोधा अवस्थेतील अनुभवाचेही शास्त्र बनले आहे, अशा पद्धतीने इथं व्याख्या होती. तर सिगमंड फ्राइड संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारलेले होते मागे TET परीक्षेमध्ये देखील, आणि जे काही स्टेटमेंट संदर्भात जे काही प्रश्न असतात अध्यापनशास्त्राच्या तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहे. पुढचा जो काही शास्त्रज्ञ आहे JB वॉटसन संदर्भात बघा त्यांनी वर्तन संदर्भात महत्त्वाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर वर्तन जे ठिकाणी तुम्हाला घटक दिसेल तिथं JB वॉटसन हे नाव तुम्ही लक्षात असू द्या. तर त्यांनी काय केलं होतं की JB वॉटसन जे आहे तर ते अमेरिकन बघा वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख होत असते, आणि ह्यांनी मन व बोधावस्था झुंगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या सध्या बघा सर्वमान्य त्या ठिकाणी झाली होती. म्हणजे जे काही वर्तन संदर्भात वर्तनवादी हे मानसशास्त्रज्ञ होते JB वॉटसन. वर्तन संदर्भात जर आलं तर JB वॉटसनचं नाव तुम्ही लक्षात असू द्या. ते कुठले होते तर ते अमेरिकाचं होते, बरोबर. आणि पुढचे शास्त्रज्ञ आपण बघूया. पुढचे शास्त्रज्ञ आहे बघा किंग आणि मॉर्गन रॉबिन्स. तर हे महत्त्वाचे शास्त्रज्ञ, ह्याच्यावरती देखील सध्या प्रश्न विचारण्यात आला होता. किंग मॉर्गन रॉबिन्स हे जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी मानव व मानवेतर जे काही तर त्याच्यावरती सध्या बघा संशोधन केलं होतं, आणि ह्या शास्त्रज्ञांच्या ज्या काही व्याख्या असेल तर त्या व्याख्येत बघा व्यापकता आणून मानव आणि मानवेतर प्राण्याचे वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं ह्यांनी म्हटलेलं आहे. तर ही जी व्याख्या आहे तर ती पुढे बघा रूढ झाली. तर किंग आणि मॉर्गन रॉबिन्स ह्या संदर्भात जर तुम्हाला प्रश्न आला तर मानव आणि मानवेतर जे काही प्राणी असेल तर त्या संदर्भात तुम्ही जे काही वर्तन असेल तर ते वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या सध्या इथं यांनी करण्यात आलेली होती. तर हे जे काही महत्त्वाचे जे आपण शास्त्रज्ञ बघितले तर ते शास्त्रज्ञ तुम्ही लक्षात असू द्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जे काही कशाही पद्धतीने ह्याच्यावरती जर प्रश्न आला तर तुम्ही नक्की बघा उत्तरं असेल तर ते उत्तर तुम्ही इथं देऊ शकतात. एरिस्टॉटलचा डी एनिमिया, बरोबर. तर हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात असू द्या. डी एनिमिया नावाचा ग्रंथ. प्लेटोचा कोणता होता? रिपब्लिक नावाचा ग्रंथ, बरोबर. त्यानंतर क्युटलिनचं काय होतं? क्युटलिनचं ह्या ठिकाणी जे मानसशास्त्राचे चिकित्सक अभ्यास ते करत होते. मॅकडुगल संदर्भात आलं तर मानवी मनासंदर्भात लक्षात असू द्या. मानवी मनाचं जे काही संदर्भात त्यांनी विशेष जो काही अभ्यास केला होता. त्यानंतर विल्यम वुंट आलं तर बोधावस्था लक्षात असू द्या, बरोबर. विल्यम वुंटने बोधावस्थेसंदर्भात जे काही संबंधित अभ्यास केला होता. त्यांनी जर्मनीत बघा लाइप्झिग जी पहिली मानसशास्त्री प्रयोगशाळा असेल तर ती स्थापन केली, ते देखील लक्षात असू द्या. त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात, हे देखील लक्षात असू द्या. पुढचं होतं आपलं सिगमंड फ्राइड संदर्भात. तर सिगमंड फ्राइडने काय केलं होतं की सिगमंड फ्राइड जो आहे तर तो अबोधा अवस्थेसंदर्भात त्यांना ओळखलं जातं, तर ते देखील तुम्ही लक्षात असू द्या, बरोबर. पुढचं होतं JB वॉटसन. तर JB वॉटसन यांचं वर्तनविषयक अभ्यास होता, बरोबर. तर ते तुम्ही लक्षात असू द्या. वर्तनशास्त्र किंवा मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. त्यानंतर किंग आणि मॉर्गन रॉबिन्स ह्या संदर्भात होतं. तर ह्यांनी काय केलं होतं की प्राण्याचे वर्तनशास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला तरी बघा तुम्हाला उत्तर हे देता येईल. तर पुढे आपण बघूया प्रत्येक जे काही मानसशास्त्रज्ञ आहे तर त्यांचं जे काही विशेष सध्या बघा विकासातील जे काही योगदान असेल बाल मानसशास्त्राच्या विकासातील तर ते देखील बघूया, जेणेकरून तुम्हाला काही जे विषय जे बाल मानसशास्त्रज्ञ आहे तर त्यांच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्हाला उत्तरं हे देता येईल. तर ह्याच्यातील सर्वात पहिले आपण प्लेटो संदर्भात बघूया. प्लेटो जो काही मानसशास्त्रज्ञ आहे तर त्याचा कालावधी काय होता? इसवी सन 427 ते 347, बरोबर. तर ह्या संदर्भात प्लेटोने काय केलं होतं
की प्रत्येक बालकाची कार्यक्षमता भिन्न भिन्न असते, म्हणून भिन्न भिन्न कार्यक्षमतानुसार त्यास मार्गदर्शन करावे असे सुचवणारे प्लेटो हे पहिले जे काही मानसशास्त्रज्ञ होय. बरोबर. त्यानंतर जॉन लॉक जे आहे तर त्यांचा कालावधी काय आहे तर 1632 ते 1704. तर हे लक्षात असू द्या. त्यांनी काय सांगितलं की नैसर्गिक वर्तनावर नियोजन ठेवण्यासाठी कठोर शिस्तीची आवश्यकता असते असे त्यांनी सुचवलं होतं. बरोबर. नैसर्गिक वर्तनावर नियोजन ठेवण्यासाठी कठोर शिस्ती संदर्भात जी आवश्यकता असते असं जॉन लॉकने सुचवलं होतं. पुढे बघा रुसो संदर्भात काय म्हटलं आहे 1712 ते 1778 त्यांचा कालावधी होता. तर रुसोने काय म्हटलं बालकाच्या स्वाभाविक युगांच्या विकासासाठी योग्य वातावरण व संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. निसर्गात खेळू द्या त्यानंतर बाळगू द्या असे रुसोने सांगितले होते. म्हणजे निसर्गात बालकांना खेळू द्या, त्याच्या माध्यमातून बालकांचा जो काही स्वाभाविक संयुगाच्या विकासासाठी योग्य जे काही वातावरण असेल किंवा संधी असेल तर ती उपलब्ध त्यांनी करून दिलेली होती. बरोबर. पुढचा शास्त्रज्ञ आहे बघा पेस्टॉलॉजी. तर त्यांनी काय त्यांचा कालावधी आहे 1746 ते 1827. त्यांनी काय म्हटलं होतं तर पेस्टॉलॉजी यांनी बघा स्वित्झर्लंडमध्ये प्रयोगशाळा सुरू केली होती. तर हे लक्षात असू द्या. यांचं जे काही स्वित्झर्लंड आहे तर त्या ठिकाणी महत्त्वाची जी काही प्रयोगशाळा असेल तर ती प्रयोगशाळा सध्या सुरू केली होती. आणि शिक्षण हे निरीक्षण व अनुभवाद्वारे द्यावे. शिक्षणाचं ह्या ठिकाणी बघा योगशास्त्रज्ञ उपयोग जो काही घडून आणला आहे शिक्षणासंदर्भात यांनी महत्त्वाचं जे काही काम असेल किंवा संबंधित जे काही थेरी असेल तर त्या संदर्भात यांनी अभ्यास केला होता. शिक्षण हे निरीक्षण व अनुभवाद्वारे द्यावे ही जी काही कन्सेप्ट आहे तर ती पेस्टॉलॉजी ह्या शास्त्रज्ञाची आहे. तर हे देखील तुम्ही लक्षात असू द्या, जेणेकरून कशा पद्धतीने तुम्हाला प्लेटो, जॉन लॉक, रुसो संदर्भात प्रश्न आला तर त्याच्यावरती तुम्ही उत्तर हे देऊ शकता. पुढचा आहे बघा फेडरिक फॉवेल यांचा कालावधी काय आहे 1782 तर 1800 या ठिकाणी 52. तर हे जे काही सणावळे आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावाच्या संदर्भात बघा प्रश्न विचारले जातात. तर ह्या सणावळ्या देखील तुम्ही पाठ असू द्या, म्हणजे तुम्हाला प्रश्न जर जोड्या लावा संदर्भात आला तर ह्याच्यावरती तुम्हाला उत्तर हे देता येईल. तर फेडरिक फॉवेल जे आहे तर ते जर्मनमध्ये बघा किंडरगार्टन पद्धत त्यांनी मांडली होती. यालाच बालचाली पद्धत देखील म्हणतात. पूर्ण स्वतंत्र द्यावे व माड्याप्रमाणे काळजी घ्यावी असं यांचं जे काही काम असेल तर ते आहे. तर जे काही किंडरगार्टन जी पद्धत आहे तर ती फेडरिकची आहे, हे लक्षात असू द्या. पुढचं बघा जॉन डुईचा कालावधी 1859 ते 1952 आहे. जॉन डुईने काय केला तर जॉन डुईचा होता तो कृतिशील शिक्षणाचा पुरस्कर्ता होता. बरोबर. खरे शिक्षण अनुभव आणि कृतीतून मिळते असं त्यांनी 1996 मध्ये शिकागो येथे बघा प्रयोगशाळा स्थापन केली होती. तर हे देखील लक्षात असू द्या. त्यांचं कृतिशील जे काही शिक्षण असेल तर त्या पुरस्कर्ता सध्या जॉन डुई होते. त्यांची जी काही प्रयोगशाळा होती 1996 मध्ये शिकागो येथे सध्या बघा स्थापन केली होती. तर हे देखील लक्षात असू द्या. त्यानंतर बघा मारिया मॉन्टेसरी. तर हे जे आहे तर ते 1870 ते 1952 हा कालावधी सध्या मारियाचा आहे. तर बघा 1907 इटली येथील किंवा इटलीमधील रोममध्ये जे काही पहिली बालशाळा सुरू केली. ज्ञानेंद्रियाचा शिक्षणाच्या माध्यमातून विकासावर भर दिली होती. तर हे देखील बघा विचारलं जात आहे मागे परीक्षेमध्ये. तर ह्या संदर्भात देखील तुम्ही लक्षात असू द्या. पुढचं आहे ताराबाई मोडक किंवा अनुताई वाघ. तर हे स्वतंत्र उत्तर काळातील महत्त्वाचे आपल्याला म्हणता येईल. तर ह्यांनी काय केलं होतं की ठाणे जिल्ह्यातील बघा कोसवाड येथे जे काही ग्राम बाल शिक्षा केंद्र स्थापन केले आणि पुढे अनुताई वाघ यांनी बघा ते जोमाने पुढे चालू ठेवले, म्हणून केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. तर इथं जे काही ग्रामबाल शिक्षा केंद्र जे आहे तर त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कुठं आहे ते, तर ते ठाणे जिल्ह्यातील कोसवाड ह्या ठिकाणी आहे. तर असे हे या ठिकाणी बघा संपूर्ण जे काही बालमानसशास्त्रज्ञ आहे तर त्यांनी आतापर्यंत काय सध्या बघा इथे शोध लावले आहे. तर त्या संदर्भात महत्त्वाचं जे काही माहिती आहे तर ती माहिती सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या आपण बघितली आहे. तसंच बघा पुढे आपण अजून बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की जे काही संपूर्ण प्रश्न असेल तर ते प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने सध्या कशाही प्रकारे विचारले गेले शास्त्रज्ञावर, त्याच्यामध्ये बालमानसशास्त्रज्ञ असेल किंवा मग मानसशास्त्रज्ञ असेल तर त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण जे काही प्रश्नासंदर्भात जे उत्तर असेल तर ते योग्य पद्धतीने टॅकल हे करता येईल. तर हे संपूर्ण बघा पाठच करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला
कशाही पद्धतीने प्रश्न जरी विचारले तरी तुमच्या लक्षात हे येईल. तर सध्या हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही बेसिक माहिती होती शास्त्रज्ञावर तर ती सध्या बघा आपण तुमच्यापर्यंत पुरवली आहे. तर हे संपूर्ण बघा पाठच करून ठेवा आणि परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर ह्या संदर्भात तुम्हाला जे काही मार्क असेल तर ते मार्क तिथं कव्हर करता येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही माहिती होती बालमानसशास्त्रज्ञासंदर्भात तर ती होती. तर अशाच प्रकारच्या इतर देखील आपले प्लेलिस्ट आहे ते देखील तुम्ही बघू शकतात. लिंक व्हिडिओच्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तेथे जाऊन तुम्ही बघू शकतात. संपूर्ण व्हिडिओ असेल, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल त्या संदर्भात वन लायनर फास्ट रिव्हिजन संदर्भात बघा व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही बघू शकतात. तर सध्या तरी महत्त्वाचा व्हिडिओ होता. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत देखील पोचवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाचे जे काही माहिती असेल ती तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोचवत राहू. तर भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.